हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वीची संबोधची क्वेश्चन पेपर फॉर प्रॅक्टिस. तर अतिशय महत्त्वाचा आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीनंतर सर्व मुलांची संबोध परीक्षा होत असते. मराठी, गणित आणि विज्ञान अशा 3 विषयांची संबोध परीक्षा होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता अभ्यास करायचा आहे, त्यामुळे आपण काही पेपरचा सराव घेणार आहोत. त्यामुळे या पद्धतीचा सेम पॅटर्न असणार आहे. दिनांक असणार आहे, पर्यवेक्षकाचं नाव असणार आहे, सही, परीक्षा क्रमांक तुम्ही तिथे टाकायचा आहे. वेळ तुम्हाला 3 तास असणार आहे. गुण असणार आहे 100. तर बघा, तुम्हाला एकूण गुण किती असणार, प्रश्न किती असणार आहे तेच सुद्धा सांगितलं आहे, सूचना दिलेली आहे. सर्व प्रश्न हे तुम्हाला आवश्यक आहे सोडवणं. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला 2 गुण असणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 1 ते 20साठी चौकटीत तुम्हाला योग्य पर्याय क्रमांक ABCD निवडून तुम्हाला पर्याय क्रमांक चौकटीत लिहायचा आहे. चौथा आहे, आवश्यक तिथे तुम्हाला आकृती देखील काढायची आहे. गणिताचा पेपर असणार आहे, त्यामुळे हे ज्या सूचना आहेत त्यांचे आवश्यक पालन करायचे आहे. प्रत्येक प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तसेच हाय बटनला प्रेस करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, कारण की येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल. सो वही आणि पेन घेऊन बसा, कारण की अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. प्रश्न हे वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे आणि त्यांचा सराव तुम्हाला करायचा आहे, सोडवायचे आहे. सो सेम हाच पॅटर्न असणार आहे. याच पद्धतीचे प्रश्न असणार आहे. फक्त तुमचे झाले फक्त डिजिट बदलले जातील, बाकी अदर काहीही नाही. सो लेट्स स्टार्ट. वी आर सी संबोध पेपर इयत्ता 7वी आणि गुण असणार आहे 100. सो पहिला प्रश्न आहे बघा, किंमत काढायची आहे. 5चा घातांक 4 गुणवले 5चा घातांक 0. तर या ठिकाणी ऑप्शन दिले आहे 5चा घातांक 4, 5चा घातांक 0, 5चा घातांक 20, 5चा घातांक -4. तर उत्तर तुम्ही या चौकटीत पर्याय क्रमांक लिहायचा आहे. दुसरा आहे बघा, मुद्दल बरोबर रास वजा कालावधी, सरळ व्याज, दर आणि भांडवल. यानंतर तिसरा प्रश्न आहे. हवं तर व्हिडिओ तुम्ही पॉज करा, व्यवस्थित प्रश्न हे वहीमध्ये लिहून घ्या. तिसरा प्रश्न आहे, पूर्ण वर्तुळाचे माप हे डॅश असते. 90, 180, 270, 360. तर उत्तर तुम्ही पर्याय क्रमांक D या ठिकाणी लिहायचं आहे. चौथा आहे, गुणाकार करा. 3/4 गुणवले 0/6. तर हे उदाहरण व्यवस्थित सोडवायचं आहे. जे उत्तर येईल ते पर्यायामध्ये शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. यानंतर पुढील 5वा प्रश्न आहे, पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची बेरीज ही किती आहे. पहिल्या 5 नैसर्गिक संख्या लिहायच्या आहे, त्यांची बेरीज करायची आहे आणि नंतर आपल्याला ऑप्शनमध्ये उत्तर शोधायचं आहे. 3, 15, 10, 4. यानंतर प्रश्न क्रमांक 6, बेरीज करा. 7/6 अधिक 5/6, 7/5 12, 12/6. तर त्याला भाग द्यायचा. 12/6 म्हणजे 6 दुणे 12, म्हणजे उत्तर आपला पर्याय क्रमांक 2 येतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येतं. उत्तर हे 2 येतं. सो नेक्स्ट आहे, भागाकार करा. -51 भागिले 68. या ठिकाणी पर्याय दिले आहे. A -3/4, B 17 -17 आणि D आहे -1/3. उदाहरणं तुम्ही वहीमध्ये हवं तर लिहून घ्या आणि पर्याय देखील हवं तर लिहून घ्या. कोणतं पर्याय आपलं हे उत्तर येईल लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा सराव होईल. आलेख कागदावर माहिती दाखविताना काढलेल्या उभ्या रेषेस कोणता अक्ष असे म्हणतात. आता Y अक्ष असे म्हणतात. तर आडव्या अक्षास आपण X नाव देत असतो, उभ्या अक्षास Y हे नाव देत असतो. तर उभ्या रेषेस हे Y हे अक्ष असे म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक A याचं उत्तर असेल. म्हणजे चौकटीत A उत्तर लिहायचं आहे. यानंतर 9 आहे बघा, 40चे एकूण विभाजक किती. तर या ठिकाणी आपल्याला विभाजक काढायचे आहे आणि किती होतात ती संख्या आपल्याला चौकटीत लिहायची आहे. म्हणजेच तोच पर्याय क्रमांक लिहायचा आहे. 1, 7, 8, 6. तर यातील जो तुमचं उत्तर येईल तो पर्याय क्रमांक लिहायचा आहे. हवं तर व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन,
2 क्रमागत संख्यांचा मसावी डॅश असतो. 2, 3, 5, 1 पर्याय क्रमांक जो तुमचा येईल तर तो चौकटीत लिहायचा आहे. पुढचा प्रश्न 144चे वर्गमूळ किती? तर 12 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. काही उदाहरणं अतिशय म्हणजे डायरेक्टली आपल्याला ते इझिली लगेच कळतात, परंतु काही उदाहरणं हे आपल्याला सोडवावे लागतात, तेव्हा आपल्याला हे उत्तर निघत असतं. सो वर्ग आणि वर्गमूळ पाठ करा हे मी त्याच्या अगोदरच्याही अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे मॅथच्या, त्याच्यामुळे वर्ग आणि वर्गमूळ नक्की पाठ करा. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, लघुकोन त्रिकोणाच्या लंबदुभाजकाचा संपत बिंदू त्रिकोणाच्या डॅश असतो. अंतर्भागात, बाह्यभागात, बाजूवर, शिरोबिंदूवर. यानंतर 13वा प्रश्न आहे, सोडवायचा आहे तो. x अधिक 8 बरोबर 10 तर x बरोबर किती? ऑप्शन क्रमांक इथं दिलेले आहे बघा, 2, 18, 80, 4. तर या ठिकाणी हे समीकरण सोडवायचं आहे बघा. 8 अधिक 8 इकडं आपल्याला वजा 8 करायचे आहे आणि 10तनं 8 गेल्यावर 2 उत्तर येतं, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर असणार आहे. म्हणजेच उत्तर येईल तुमचं 2. गुणाकार आहे बघा या ठिकाणी. पहिले तर गुणाकार 9 गुणुले वजा 4, 9 चौक 36 वजा साईन आहे या ठिकाणी, तर उत्तर आपलं वजा 36 येईल. यानंतर 15वा आहे, 9 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचा व्यास किती असणार आहे? मग त्रिज्याच्या दुप्पट हा व्यास असतो, म्हणजे 9 दुणे 18, म्हणजेच तुमचं पर्याय क्रमांक सी हे या ठिकाणी उत्तर येईल, 18 सेंटीमीटर. यानंतर 16वा आहे, कोन ए आणि कोन बी हे परस्पराचे विरुद्ध कोन आहेत. जर माप कोन ए 40 तर बी हा किती असेल? तर विरुद्ध कोनाचे माप हे कसे असते? सारखे असते. मग ए बरोबर 40 म्हटल्यावर बी बरोबर देखील 40च असेल. सो पर्याय क्रमांक डी हे तुमचं उत्तर असेल. 17वं, खालीलपैकी द्विपद राशी ही ओळखायची आहे. द्विपदी राशी, तर द्विपदी म्हणजे 2 पदं असणारे. या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे तुमचं या ठिकाणी उत्तर असेल, कारण की यामध्ये 2 पदं आहे. 3x अधिक 5. बाकी पहिल्या एमध्ये एकच पद आहे, सीमध्ये बघा 4 पद आहे आणि डीमध्ये 3 पद आहे. आपल्याला विचारलं आहे 2 पद. 2 पद हे ऑप्शन क्रमांक बीमध्ये आहे. 18वा प्रश्न आहे बघा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस PYQचे माप 130 आहे, तर विशाल कंस PXचे माप हे किती असणार आहे? पर्याय दिलेले आहेत. 19वा प्रश्न बघा, 5 पेन्सिलची किंमत 20 रुपये असेल तर 8 पेन्सिलची किंमत ही किती असणार आहे? मग या ठिकाणी आपल्याला प्रत्येकी एका पेन्सिलची किंमत काढायची आहे. म्हणजेच 20/5 4 पंचे 20, म्हणजे एका पेन्सिलची किंमत ही 4 असेल आणि 8 पेन्सिलची 8 चौक 32. बघा पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर येतं, 32. एका पेन्सिलची किंमत काढायची आणि नंतर आपल्याला 8 पेन्सिल विचारलेलं आहे, मग त्याला आलेल्या किमतीने 8ला गुणायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा 20वा, 1700 रुपयाचे दशादशे काही दराने 2 वर्षाचे व्याज हे 340 रुपये होता, तर व्याजाचा दर शेकडा किती असेल? या ठिकाणी सूत्र वापरायचं आहे. सूत्रामध्ये किमती टाकायच्या आहे आणि उत्तर आपल्याला मिळून जाईल. नेक्स्ट आहे बघा 21वा, ते यापुढे तुम्हाला ऑप्शन नसणार आहे, तुम्हाला सोडवायचे आहे. तर उदाहरणं तुम्ही सोडवायचे आहे. हवं तर पहिले तुम्ही वहीमध्ये हे प्रश्न लिहून घ्या आणि प्रश्न लिहून झाल्यावर नंतर ते व्यवस्थित वहीमध्ये सोडवा. चॅनलला जर अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि अतिशय महत्त्वाचे इम्पॉर्टंट व्हिडिओ हे तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर मिळतील. सो बघा, आता या ठिकाणी भागाकार दिलेला आहे 6⁴ भागिले 6�2. यानंतर 22वा आहे, समीकरण सोडवायचं आहे. 2m अधिक 5 बरोबर 10. मग 2 या ठिकाणी समीकरण सोडून घ्यायचं आहे. यानंतर 23वा आहे बघा, मूळ अवयव पाडायचा आहे. 150चे अवयव पाडणं अतिशय सोपं आहे. जेव्हा एकक स्थानी 0 ही संख्या असते त्यावेळेस 2, 5 या संख्येने
पहिला भाग जात असतो म्हणून यांनी सुरुवात करायची. तर अतिशय सोपं आहे. अवयव पाडा 150चे. यानंतर बघा पुढील 24वा प्रश्न आहे. मुद्दल तुम्हाला दिलेली आहे या ठिकाणी 30,000 रुपये. व्याजाचा दर दिलेला आहे 10.8 आणि मुदत दिली आहे 1 वर्ष. तर यावरून तुम्हाला सरळ व्याज काढायचं आहे. तर सरळ व्याजाचं सूत्र हे तुम्हाला या ठिकाणी पाठ करावं लागेल. मग सरळ व्याज आणि जे बाकीचे सूत्र आहे त्यामध्ये आपल्या पहिले सूत्र लिहायचं आहे, त्यामध्ये किमती टाकायच्या आहे आणि त्याच पद्धतीने आपण पुढं हे गणित सोडवायचं आहे. अतिशय सोपं आहे. यानंतर 25वा प्रश्न आहे. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. तर कोणाचे नाव लिहायचे आहे? कोणाचे नाव आहे मापकोन ABC. दुसरं आहे बघा, कोणाच्या शिरोबिंदूचे नाव लिहा. तर शिरोबिंदू आहे B, बिंदू B. या पद्धतीने लिहायचं आहे. 2 मार्क तुम्हाला इझिली मिळून जातात. पुढे दिलेलं आहे मसावी काढा. तर मसावी या ठिकाणी तुम्हाला काढायचे आहे, अवयव काढायचे आहे. तर काही जे प्रश्न आहे तर ते नक्की सराव करा. 1-2 उदाहरणं अजून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणताही संख्या आली तर इझिली तुम्हाला हे सॉल्व करता येईल. जसं की आत्तापर्यंत आपण लिहून बघितलेले आहे बघा. जसं की कोण आहे तर कोणांचे माप लक्षात ठेवा, सरळ व्याजाचं सूत्र लक्षात ठेवा, रास मुद्दल कशी काढायची ते लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने मसावी कसा काढायचा, लसावी कसा काढायचा, ह्याच्या प्रत्येकाच्या मेथड ह्या लक्षात ठेवायच्या आहे. अतिशय सोपं आहे. आता यानंतर बघा कोण काढायचा आहे आणि कोण काढून तुम्हाला तो दुभागायचा आहे. तर या ठिकाणी 27वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. 70° डिग्री मापाचा कोण काढून तो दुभागा आणि कोणाला तुम्हाला नाव द्यायचे आहे. तर या पद्धतीने आहे. हवं तर तुम्ही प्रश्न लिहून घ्या आणि नक्की सराव करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. 13/4 ही परिमेय संख्या तुम्हाला दशांश रूपात लिहायची आहे. यानंतर बघा 29वा प्रश्न आहे. शेजारील आकृतीतील कोणांची नावे लिहायची आहे. त्याचप्रमाणे कोणांची जोडी ही कोणत्या प्रकारची आहे हे देखील लिहायचे आहे. व्यवस्थित आकृती बघायची आहे आणि उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. खाली दिलेल्या कोणांच्या कोटी कोणांचे माप लिहायचे आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कोटी कोणाचे माप हे किती आहे हे माहिती असायला हवे. मग कोटी कोणाचे माप हे 90 असते. तर मग या ठिकाणी पहिले दिलेलं आहे 63. मग या ठिकाणी कोटी कोणाचे माप हे 90 असते म्हणून 90 वजा 63 जे उत्तर येईल तुमचं 27. सो या ठिकाणी पहिलं उत्तर तुमचं येईल 27. दुसरं आहे सेम त्याच पद्धतीने 90 वजा 20 बरोबर तुमचं उत्तर येईल 70. तर या पद्धतीने ही जी मापं दिलेली आहे ती तुम्हाला लिहायची आहे. हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. कोटी कोणाचे माप हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे. एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तर 6 मजुरांनाही किती दिवस लागेल सोडवायचं आहे. 32वा प्रश्न आहे. गुणाकार करा. या ठिकाणी 9x + 7y गुणिले 6y. यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्यवहारात तुम्हाला आयताकार दिसणाऱ्या वस्तूंची कोणतीही 2 नावे सांगायची आहे. मग तुम्हाला अशी कोणती वस्तू दिसते की तिचा आकार हा आयत आहे. तर अशा तुम्ही वस्तू या ठिकाणी लिहू शकता. मग या ठिकाणी प्रत्येकाचं उदाहरण हे वेगवेगळं, उत्तर हे वेगवेगळं असू शकतं कारण की अनेक वस्तू आहेत अशा. नंतर या पुढे आहे प्रश्न बघा 34 क्रमांकाचा. त्रिकोण LMN असा काढा की मापकोन LMN हा 90 म्हणजेच या ठिकाणी काटकोन येतो. कर्ण तुम्हाला दिलेला आहे 5 सेंटीमीटर, लांबी MN दिलेली आहे 3 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला त्याचप्रमाणे त्रिकोणाला नाव देखील द्यायचं आहे. अतिशय सोपं आहे. 1-2 उदाहरणे याच प्रकारचे अजून सोडवून बघा म्हणजे नक्की तुमचा सराव होईल. यानंतर 35वा प्रश्न आहे. रिकाम्या कंसात योग्य संख्या लिहा. बघा तुम्हाला पुस्तकात देखील या प्रकारचं उदाहरण दिलेले आहे. तर सेम त्याच पद्धतीने आहे. आपल्याला अशी संख्या घ्यायची आहे की त्याचं उत्तर हे 5 येईल. हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि प्रश्न दोन्ही देखील लिहून घ्या आणि सराव करा. सोडवा वहीमध्ये, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला देखील अतिशय सोपं जाईल. कोणतेही डिजिट आलं या ठिकाणी तरीही तुम्हाला इझिली सोपं जाईल आणि तुम्हाला मार्क छान मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 36वा. कोन P व कोन Q परस्परांचे पूरक कोन आहेत. मापकोन P बरोबर 1 + 60
तर मापकोन Q बरोबर किती असणार आहे. पुढील नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, शेजारील वर्तुळातील त्रिज्या व व्यास यांची नावे लिहायची आहे. तर या ठिकाणी त्रिज्या आणि व्यास यांची नावे तुम्हाला लिहायची आहे. आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि नावे लिहा. यानंतर प्रश्न क्रमांक 38 आहे, एक नैसर्गिक संख्या व तिची लगतची पुढची संख्या यांची बेरीज 69 आहे, तर त्या संख्या कोणत्या आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 39 बघा, बँकेतील कोणत्याही 4 खाते प्रकारांची नावे लिहायची आहे, जे की आपण पुस्तकामध्ये अभ्यासलेलो आहोत. जसे की चालू खाते, मुदत ठेव खाते या पद्धतीने आहे, तर तुम्ही ते लिहायचे आहे. पुढील आहे 40वा प्रश्न, किंमत काढा. या ठिकाणी दिलेला आहे 7चा घातांक 4 गुणिले 7चा घातांक 2. तर 7चा घातांक इथं बॉक्स दिलेला आहे, मग 4 अधिक 2 येईल. या ठिकाणी 4 अधिक 2 6 येईल. तर 7चा घातांक 6 हा येईल, उत्तर येईल तुमचं. या ठिकाणी लिहायचं आहे. यानंतर लसावी काढा. याच्या अगोदर आपला प्रश्न आला होता मसावी काढा. सो लसावी काढा आणि मसावी काढा यावर हमखास 100% हा प्रश्न येतो. त्यामुळे प्रत्येकाने अवयव पाडायला शिकायचं आहे. अवयव प्रत्येकाला पाडता आली पाहिजे. यानंतर लसावी कसा काढायचा आणि मसावी कसा काढायचा याची मेथड ही लक्षात घ्यायची आहे, ती समजून घ्यायची आहे आणि लसावी आणि मसावी काढायचं आहे. मग या ठिकाणी कोणतेही डिजिट आले तरीही तुम्हाला लसावी आणि मसावी येईल. यानंतर बघा 42 क्वेश्चन आहे, 4 सेंटीमीटर लांबीचे 2 एकरूप रेषाखंड काढून त्यांना नावे द्यायचे आहे. यानंतर 43 क्वेश्चन, दिलेल्या घातांकी संख्येचा पाया व घातांक लिहायचा आहे. 5चे 7चा घातांक, पाया काय आहे याचा आणि घातांक काय आहे तर या ठिकाणी लिहायचं आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 44, खालील पदावली तुम्हाला सोडवायची आहे. अतिशय सोपं आहे. तर बघा 45 डिवायडेड बाय 5 प्लस 20 मायनस 12. सो 45 भागिले 5 उत्तर येतं आपलं 9. म्हणून या ठिकाणी पहिल्या बॉक्समध्ये 9 येईल. 9 अधिक 20 वजा 12. यानंतर 9 आहे तशी संख्या खाली घ्यायची. यानंतर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे अधिक 20 वजा 12. आपण ज्या पद्धतीने पदावली सोडवतो त्याच पद्धतीने सोडवायची आहे. स्टेप बाय स्टेप उत्तर आपल्याला इझिली मिळून जातं. यानंतर बघा 45, 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात, तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती असणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकी एका क्विंटलला किती रुपये येतात हे कळावं लागेल आणि त्यानंतरची किंमत येईल त्याला 8ने गुणावं लागेल. सो या ठिकाणी तुम्हाला 36,000 भागिले 12 बरोबर 1 क्विंटलची किंमत मिळेल आणि त्यालाच आपल्याला काय करायचं आहे 8ने गुणायचं आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46, त्रिकोण XYZ असा काढा की XY बरोबर 6 सेंटीमीटर, YZ बरोबर 4 आणि XZ बरोबर 5 सेंटीमीटर. या अगोदर तुम्ही पहिली कच्ची आकृती काढायची आहे, यानंतर पक्की आकृती काढा जेणेकरून चुका होत नाही. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे 47वा, 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी 3 आहे, तर त्यांचा लसावी तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 48, भागाकार करा. वजा 10/11 भागिले वजा 11/10. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील आकृतीमध्ये संलग्न कोणांच्या जोड्या या ठिकाणी तुम्हाला लिहायच्या आहेत. व्यवस्थित आकृती बघायची आहे आणि संलग्न जोड्या कोणांच्या जोड्या या ठिकाणी तुम्हाला लिहायच्या आहेत. यानंतर लास्ट प्रश्न आहे बघा 50वा, जोड स्तंभलेखाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जोड स्तंभालेख दिलेला आहे आणि त्याचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहेत आणि त्यावर आधारित जे 2 प्रश्न दिलेले आहेत ते सोडवायचे आहे. जसे की बघा पहिला प्रश्न आहे, कोणत्या वर्षी दोघांचे गव्हाचे उत्पादन हे सारखेच आहे. तर मग या ठिकाणी इथं दिलेले आहे जोड स्तंभलेखाचे व्यवस्थित निरीक्षण करा. बघा यामध्ये लगेच दिसून येतं 2011 या साली अजय आणि विजयचे गव्हाचे उत्पादन हे आपल्याला या ठिकाणी सारखे दिसते. म्हणजेच 2011 या वर्षी दोघांचे गव्हाचे उत्पादन सारखेच आहे. हे आपलं उत्तर येईल.
यानंतर शेवटचा प्रश्न आहे, 2012 साली कोणते गव्हाचे उत्पादन हे जास्त होते? मग 2012 हे साल बघायचं. या ठिकाणी जो व्हाईट आहे स्तंभ तर तो आहे विजयचा, म्हणजेच 2012 साली विजयचे गव्हाचे उत्पादन हे जास्त होते. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो शक्य होईल तितके ओव्हरऑली प्रश्नांची उत्तरे सांगण्यात आलेली आहे, परंतु काही वेळेअभावी आणि काही कारणास्तव बाहेर असल्यामुळे पूर्ण प्रश्नपत्रिकेचे उत्तर हे तुम्हाला देता नाही आले आहे, परंतु त्याचा देखील फायदा हा तुमचाच आहे. तुम्ही जर अधिक मनाने आणि प्रयत्न करून जर सर्व प्रश्नांची उत्तरे सोडवले तर 100% तुम्हाला नक्कीच पेपर हा संबोधचा छान जाणार आहे. त्याच्यामुळे गणित या पेपरला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असणार आहे. त्याच्यामुळे ही जी प्रश्नपत्रिका आहे संपूर्ण तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्ही वहीमध्ये सोडवा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार. चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, हाय बटनला प्रेस करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक आणि छान पेपर लिहा आणि वहीमध्ये नक्की सोडवा. त्याचप्रमाणे आपल्या फ्रेंड्ससोबत देखील नक्की शेअर करा.